थैंक यू जीसस। धन्यवाद यीशु। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। थँक यू मास्टर। आपण देवाची स्तुती करूयात। गुड मॉर्निंग चर्च, गुड मॉर्निंग एव्हरीवन। पुन्हा एक वार आज देवाच्या चरणाशी जाण्याची देवापणे आम्हाला संधी दिली, त्याबद्दल देवाचं मनापासून आपण आभार आणि उपकार मानू। कारण देव तारणारा ख्रिस्त आम्हा सर्वांना आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे। त्याने आम्हाला रात्रभर सांभाळलं आणि आजचा नवीन दिवस त्याने आमच्या आयुष्याला जोडला। किती महान परमेश्वर आहे, जो आमचं रक्षण, आमची काळजी घेतो, जो आम्हाला सांभाळतो, जो आम्हाला सुखाची झोप देतो आणि पुन्हा एक वार नवीन दिवस दाखवतो। त्या देवाचं किती गौरव आम्ही करायला पाहिजे। या देवाच्या लोकांना आपण त्याची आराधना करू, त्याची स्तुती करूयात, त्याची भक्ती करू। कारण परमेश्वर चांगला आहे, देव दयाळू आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। आपण गीत गाव्यात, देवाची स्तुती करू, परमपवित्र परमेश्वराचा धन्यवाद करू आणि त्याचा धन्यवाद करत, गौरव करत, त्याची महिमा करत आपण म्हणणार आहोत। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति यारा, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति यारा। मेरे यीशु के साथ धन्य संगति में, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी। बोलो, मेरी जरूरत को पूरी करता है वो, मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं है मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। धन्यवाद करूंगा। मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा पूरी करूंगा, मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा पूरी करूंगा। एक बत्ती समान जलता रहूंगा, एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा।
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आज नेमकं स्तोत्र वाचन करायचं राहून गेलं, परंतु परमेश्वराचं गौरव करूयात. गडबडीमध्ये जरी राहिलं तरी आम्ही देवाची स्तुती आणि आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करणं गरजेचं आहे. आपण देवाचं वचन वाचूयात. स्तोत्रसंहिता 121 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 121 1 ते 8. थँक्यू जीसस. थँक्यू. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आपण स्तोत्र संहिताचा 121वा अध्याय 1 ते 8 वचन वाचूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं परमेश्वर तुझं येणं जाणं येथून पुढे सर्व काळ एक दिवसापुरतं नाही, सर्व काळ सुरक्षित करेल. प्रियानो, आपण प्रार्थना करूयात आणि मग देवाच्या वचनाकडे आपण जाऊयात. आदरणीय देवबापा, प्रेमळ प्रभू येशू, तुला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज प्रभू तुझा धन्यवाद करत, तुझी आराधना करत तुझ्या जवळ येतो. वाचलेलं स्तोत्र संहिता 121 जी आराधना आम्ही केली ती सर्व तू मान्य कर. प्रभू, तुझ्या स्वर्गातून आकाश कपाटे खोल आणि आम्हा सर्वांना तुझ्या आध्यात्मिक माननाने आशीर्वादित कर. प्रभू, तुझ्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. मागील आठवडाभरात झालेल्या सर्व चुकांची आम्हाला क्षमा करून पुन्हा ते पाप होऊ नये अशी बुद्धी, असं मन, असं अंतःकरण आम्हाला दे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सबको जय मसीह. आज फिर एक बार परमेश्वर ने हमारे जीवन में एक अवसर जुड़ाया जो हम परमेश्वर के चरणों में आए और उसकी आराधना गहरे दिल के साथ, सच्चाई के साथ हम करें. हाँ, और परमेश्वर का धन्यवाद हो कि उस परमेश्वर ने आज हमें याद किया है. हालेलुया. त्या देवाचा धन्यवाद असो की त्या प्रभूने आम्हाला आठवण ठेवलं. प्रियानो, जर तुम्ही एखादी कोंबडी पाहिली, एखादं कुत्र पाहिलं, एखादा प्राणी पाहिला की ज्या वेळेला त्यांनी एखाद्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर पिल्लू थोडंसं मोठं झालं की ते विसरून जातं. पण परमपवित्र देवाने आम्हाला दिलेलं नातं जे आहे तो देव कधी विसरत नाही. परमेश्वर कधी सोडून जात नाही. देवाला कधी विसर पडत नाही. आणि म्हणून देवाचं वचन आज आमच्या जीवनामध्ये एक अद्भुतरित्या कार्य करणार आहे. अद्भुतरित्या आमच्या जीवनाला तो स्पर्श करणार आहे. लॉर्ड आज हमें उसके वचन के द्वारा हमारे जीवन की हर एक बंधन को वो तोड़ने वाला है. लेकिन उसका वचन आज हम गहरे मन के साथ, गहरे दिल के साथ अगर हम सुने तो हमारा जीवन बदल जाएगा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्ही देवाचं वचन वाचण्यासाठी आपण यशाया याचा 55वा अध्याय आणि पहिलं वचन आणि दुसरं वचन आपण वाचणार आहोत. पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन. 1, 2, 3. यशाया 55 1, 2, 3 मी वाचतो तुमच्यासाठी. अहो ताणल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा, या. पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करीता?
माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कांद्या मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करेन, म्हणजे दाविदाला देव केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय अभिवचन आहे देवाचं, किती परमेश्वराचं अभिवचन आम्हाला आहे. परमेश्वर आम्हाला म्हणतो, अहो ताणल्यानं तुम्ही जलाशयाकडे या. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कशाची तहान आहे? तुम्ही ताणलेला झालेला आहात का? या जगाच्या परिस्थितीने तुम्ही वाकुळ झालेला आहात का? या जगातल्या प्रत्येक आजाराने, त्रासाने, दुःखाने, कष्टाने तुम्ही त्रासलेले आहात का? आणि जर तुम्ही त्रासलेले आहात तर तुम्ही जलाशयाकडे या, आणि जलाशयाकडे या, आणि तुम्हाला ते जल तुम्हाला तृप्त करेल. तुम्हाला पुन्हा तहान लागणार नाही. अहो पैखाना व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. बायबल आम्हाला सांगतं की ह्या जगामध्ये राहणारा प्रत्येक तानेला, इस संसार में रहने वाला हर एक इसम जो प्यासा है वो जलाशय के पास, उस कुएं के पास, उस पानी नदी के पास, उस जहाँ से वो जल मिलता है उस जल की ओर आना चाहिए, क्योंकि परमेश्वर उसे आज तृप्त करना चाहता है. परमेश्वर उसे आज उसके जीवन का हर एक परेशानी से उसे बदलना चाहता है. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. प्रियानो, परमेश्वर आम्हाला त्याच्या जवळ बोलत आहे. आम्हाला बायबलमध्ये अशी अनेक उदाहरण पाहायला मिळतात की ज्या वेळेला परमेश्वराने बोलवलं आणि ज्या माणसाने देवाचं ऐकलं नाही, त्या माणसाच्या जीवनामध्ये देवाने त्या माणसाच्या जीवनामध्ये त्याने स्वतःहून शाप ओढून घेतले. परंतु जितक्यांनी देवाचं ऐकलं तितक्यांच्या जीवनामध्ये मात्र परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची दया आणि परमेश्वराची करुणा झालेली आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आज बायबल आम्हाला काय सांगतं? स्तोत्रसंहिता 121 अध्यायाच्या काही वचनामध्ये आम्हाला बायबल काय शिकवतं ते आम्हाला लक्षपूर्वक आम्ही जर वाचलं तर आम्हाला कळून येईल. बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आमचा रक्षक आहे. परमेश्वर आमच्या उजव्या हाताला आम्हाला सावली आहे, आणि म्हणून दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची आम्हाला बाधा होणार नाही. आमेन. आम्हाला बाधा होऊ देणार नाही देव. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर कोणतंही संकट येऊ देणार नाही. एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो देव ज्या करत असतो. एक तर आमच्यावर संकट आल्यानंतर त्या संकटातून देव आम्हाला सोडवतो. दुसरी गोष्ट, आमच्यावर संकट येऊ नये म्हणून परमेश्वर आम्हाला संरक्षण देतो. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या ज्या माणसाच्या जीवनामध्ये आहे, जे परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला प्रभू म्हणत आहे की अहो ताणल्यानं तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही जलाशयाकडे या. परमेश्वर म्हणतो मी जल आहे. मैं जल हूं. प्रभु पर यीशु मसीह कहता है मैं जीवन का जल हूं. यूहन्ना सुसमाचार के अध्याय में अगर हम जाएंगे, बाइबल में यूहन्ना सुसमाचार है, उसके अध्याय में अगर हम पढ़ेंगे तो बाइबल में ऐसा लिखा है 5वें अध्याय के कुछ वचन में देखो हम पढ़ेंगे. यूहन्नाचं सुवर्तमान 4था अध्याय प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? परंतु मी देईन ते पाणी जो कोणी, येशू म्हणत आहे मी जे पाणी तुम्हाला देईल आणि जो कोणी ते पाणी पेईल
त्याला कधीही ताण लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्याकडे सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. जे पाणी प्रभू येशू ख्रिस्त देत आहे त्या पाण्याने प्रियानो ना तुम्हाला कधी बाधा होणार नाही, ना त्या पाण्याने कधी तुम्हाला तहान लागणार नाही. आणि ते पाणी काय आहे? देवाचं पवित्र वचन. ते पवित्र वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या हाडाला मजबूत करेल, तुमच्या शरीराला मजबूत करेल, तुमच्या जीवनाला मजबूत करेल आणि तुमचं पूर्ण आध्यात्मिक जीवन कसं तुम्ही जगायला पाहिजे, तुमची आध्यात्मिक वाढ तुम्ही कशी करायला पाहिजे याविषयी ते वचन तुम्हाला नेहमी 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 मार्गदर्शनाचं ठरेल. परंतु त्या वचनावर तुमचा विश्वास पाहिजे. बायबल आम्हाला सांगतं स्तोत्र संहिता 121 अध्यायाच्या 121 अध्यायाच्या काही वचनामध्ये बायबल काय सांगतं आपण वाचूया. दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझं रक्षण करील, तुझ्या जीवाचं रक्षण करील. प्रियानो, असा कोणताही आजार नाही जो प्रभू येशू ख्रिस्त बरा करू शकत नाही. पण तुम्ही काय केलेलं आहे माहितीये का? त्या सैतानाला डोक्यावर ठेवलेलं आहे, त्या आजाराला मोठं केलेलं आहे. प्रभू येशू पेक्षा त्या आजाराला, त्या दुःखाला, त्या संकटाला, त्या त्रासाला तुम्ही मोठं करून ठेवलेलं आहे. तुम्ही तर त्या संकटाला आणि आजाराला तुमचा बाप करून ठेवलेला आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आणि देवाचं आरोग्य रिलीज होत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून तुम्ही सारखं जीवनामध्ये परेशानीमध्ये असण्याचं कारण हे की तुमचा विश्वास नाही. आणि म्हणून आज तुम्हाला गरज आहे त्या प्रभू येशूकडे येण्याची. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही बायबल वाचलं म्हणून तुम्हाला सगळं मिळालं, तुम्ही प्रार्थना केली म्हणजे सगळं मिळालं. नो ब्रदर, नो सिस्टर, प्रार्थना आमचं जीवन बदलते. पण बायबल आम्हाला सांगतं प्रार्थनेबरोबर, विश्वासाबरोबर आमच्यामध्ये क्रिया सुद्धा असायला पाहिजे. एकदा एक रक्तस्रावी स्त्री प्रभू येशूकडे आली आणि ती त्याच्या गोंड्याला शिवण्याआधी मनातल्या मनात म्हणत होती की मी ह्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईल. फक्त तिने मनात आणलं होतं, परंतु ते शिवण्यासाठी तिला कष्ट करावं लागत होते, शिवण्यासाठी अनेक दुःखाला सामोरं जावं लागत होतं. परंतु तुम्ही अनेक वेळेला असे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आरोग्यासाठी ते प्रार्थना करतात. त्या लोकांना देवाकडून आशीर्वाद मिळावा म्हणून ते देवाकडे गुडघे टेकतात, परंतु प्रॅक्टिकली त्यांच्या जीवनामध्ये देव नसतो. प्रेज लॉर्ड. प्रॅक्टिकली जीवनामध्ये देव असायला पाहिजे. तुम्ही जे श्रम करता तिमा त्याला पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. तिमा त्याचं पहिलं पत्र 4 अध्याय 8 वचन. तिमोथेचं पत्र 4 अध्याय 8 वचन. कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. प्रेज लॉर्ड. बायबल आम्हाला सांगतं की शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगाची आहे. तुम्ही शारीरिक कसरत करता पण तुमची शारीरिक कसरत सगळी तुमच्या संसारामध्ये जाते. तुम्ही प्रभूसाठी काय करू शकत नाही. तुम्ही तुमच्या दिवसाचा 2 तास 40 मिनटं तुम्ही प्रभूला दशमांश देऊ शकत नहीं. जिन लोग का मैं आज बताना चाहता हूँ, जो लोग प्रभु यीशु में आने के बाद भी अपना समय का दशमांश प्रभु को नहीं देते, समय में परमेश्वर का वचन नहीं पढ़ते, बाइबल का वचन पढ़ने के बाद उस पर मनन नहीं करते, वो वचन को ध्यान नहीं करते, उस प्रार्थना में नहीं बैठते, उस पर लोगों को परमेश्वर कैसी आशीष दे सकता है. लेकिन मैं आपको आज बताना चाहता हूँ, अगर आपके जीवन में परेशानी समस्या है और आप पाप में जीवन जी रहे हैं, आपण पापामध्ये जीवन जगत आहात, तुम्हाला माहिती आहे तुमची चूक काय आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचं पाप काय आहे, तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या शारीरिक कसरतीमध्ये तुम्ही किती गुंतलेले आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला जर देवाकडून आशीर्वाद हवा आहे आणि देवाचं सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही त्या जलाशयाकडे या. त्या जलाशयाकडे यावं लागेल. तुम्हाला असं वाटेल मी घरात प्रार्थना केली, पास्टर माझा विश्वास आहे, मी घरात प्रार्थना करतो, देव माझी प्रार्थना ऐकतो.
आणि म्हणून तर बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे ना, की या मंदिरामध्ये केलेली प्रत्येक प्रार्थना देव ऐकेल. देवाचे संदेश ते म्हणत आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगताना जिथे दोघे किंवा तिघे एकत्र जमतील तिथे मी आहे. आणि परमेश्वर असण्यामागचं कारण आहे की तो आमच्यावर दया आणि कृपा करतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्यावर आपली करुणा करतो. प्रियानो, देव तुम्हाला कधी सोडणार नाही. तुम्ही एखाद्या वेळेला सगळ्या जगामध्ये नियम बदलतील, कायदे बदलतील, लोक बदलतील, पण देव बदलत नाही. देव बदलत नाही, पण देव परिस्थिती बदलतो. परमेश्वर हा हृदय तोलून पाहणारा देव आहे. परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा देव आहे. आणि म्हणून तुम्ही देवाला कधीच फसवू शकत नाही ना. देवाला तुम्ही कधीही खोटं ठरवू शकत नाही. पहा बायबल काय सांगतं. यशाचं पुस्तक यशाचं पुस्तक याचा 54वा अध्याय आणि 17वा वचन. तुझ्यावर चालविण्याकरता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुझ्यावर चालविण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. प्रियानो, जग घाबरून चाललेलं आहे. सगळं जग घाबरलेलं आहे. कशाने माहिती? भीती आहे. संसाराची भीती आहे, त्रासाची भीती आहे, आजाराची भीती आहे. तुम्ही आजाराला मोठं केलंय तर तुम्ही आजारीच पडणार. जर तुम्ही देवाला मोठा कराल तर देव तुम्हाला आजारी पडू देणार नाही. आमेन. आणि जरी तुम्ही आजारी पडला तरी परमेश्वर तुम्हाला त्यातनं सोडवेल. परंतु तुम्ही त्या आजाराला मोठं केल्याने डॉक्टरला श्रीमंत करत आहात, ज्यातनं देवाला संतुष्ट करण्याऐवजी तुम्ही डॉक्टरला संतुष्ट, डॉक्टरला श्रीमंत करता. माझं तुम्हाला सांगणं आहे, अहो देवाच्या लोकांनो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. परमेश्वराला ओळखा. तुम्ही आजारी पडले की लगेच तुम्हाला दवाखाना दिसतो, परंतु देवाला तुम्ही निराश करत आहात त्यावेळेला तुम्हाला देव दिसत नाही. आणि मग मरायची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला देव आठवतो आणि मग म्हणता, देवा माझ्यावर दया कर. मग डॉक्टर म्हणतो, आमच्या हातात काही नाही. तुमचा मुलगा जगू शकत नाही, तुमचा नवरा जगू शकत नाही, आमच्या हातात काही नाही. मग तुम्हाला त्या देवाची आठवण येते. आणि बायबल आम्हाला सांगतं, परमेश्वर प्रियानो आज आम्हाला आठवण करून देतो, तुम्ही जलाशयाकडे या, मी तुम्हाला कधी सोडणार नाही. पहा, यशाचं पुस्तक याचा 65वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेल, असे होय. तुम्ही बोलत आहात तोच परमेश्वर ऐकेल. प्रियानो, तुम्ही जितके आयुष्यातले दिवस तुम्ही देवाला खर्च केले ना, त्याचे तुम्हाला प्रतिफळ मिळेल. परंतु तुम्ही देवाविरुद्ध लबाडी कराल तर तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला फसवू शकत नाही. प्रियानो, आज पापाचा पश्चाताप करून नवीन जीवन जगण्याची गरज आहे. तुम्ही माणसाला फसवू शकता, देवाला नाही फसवू शकत. का नाही फसवू शकत? इर्मयाचं पुस्तक याचा 1 अध्याय 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. इर्मया 1:5, 4 आणि 5. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होतास. तुम्ही काय तुमच्या बुद्धीला शिकवता? तुम्ही काय लोकांना फसवता? मी इथं होतो, मी तिथं होतो, मी तिकडे गेलतो, मी इकडे गेलतो. तुम्ही लबाडी करूच शकत नाही. देव म्हणतो, तू आईच्या गर्भामध्ये असतानाच मी तुला घडीला आणि तुम्हाला ठाऊक होता. मला तू माहिती आहे तू किती कसा आहे.
तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे, असा यिर्मयाबद्दल परमेश्वर म्हणतो. आणि जर परमेश्वराला सगळं माहिती आहे तर देव सगळं पाहतो. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय, नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 3 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे आम्ही पाहूयात. नीतिसूत्रे 15:3. 15वा अध्याय आणि 3 वचन. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. प्रत्येक ठिकाणी नजर लागलेली आहे देवाची, तुम्ही लपून राहू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या कामाला यश येत नाही बरं का. तुम्ही लबाडी करता देवाविरुद्ध, म्हणून तुम्ही पैशा मागे धावता पण पैसा लागत नाही हाती. म्हणून जलाशयाकडे या, देवाकडे या. तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे सगळं आहे, मी करू शकतो. नो ब्रदर, तुम्ही नाही काय करू शकत. तुमच्याकडे जे पैसे आहेत ना, पैशाने फक्त तुमची गरज पूर्ण होईल. पण तुम्ही जलाशयाकडे जर याल ना, तर तुम्हाला जलाशयाकडे आल्यानंतर तर जलाशयामधलं जे पाणी प्याल ना, त्याच्याने पुन्हा तुम्हाला तहान लागणार नाही. पहा बायबल काय सांगतं. नीतिसूत्रे 16वा अध्याय 20 वचन. नीतिसूत्रे 16:20. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य. आणि नीतिसूत्रे 15:29 मध्ये बायबल आम्हाला सांगतं, परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो पण तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याबरोबर मी खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे, आपल्याबरोबर खंडागळे आंटी आहेत. वय इतकं झाल्यानंतरही, पायामध्ये शक्ती नसतानाही, शरीरामध्ये त्राण नसतानाही, आपली सगळं जीव मुठीमध्ये घेऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करत ते सगळीकडं प्रभूची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि खरंच प्रभूला धन्यवाद असो की परमेश्वराने त्यांना एका हन्नेसारखं ठेवलेलं आहे की प्रभूची सेवा मरत्या दमापर्यंत करावी. परंतु आमच्यामध्ये त्राण आहे, आम्ही तरुण आहोत पण आम्ही मरत चाललेलो आहोत. आम्ही त्या सुरकुत्या पडलेल्या अवस्थेमध्ये आहोत. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं, तुम्हाला एक सिक्रेट मी आता जाता जाता सांगतो. फेसबुक जे तुमच्याकडे आहे फेसबुक, त्या फेसबुकमध्ये फक्त 5,000 फ्रेंड्सचं लिमिट आहे. किती? 5,000 फ्रेंड्सचं लिमिट आहे. तुम्हाला असं वाटेल की माझे खूप फ्रेंड्स आहेत, पण ते 5,000तले लोक, 5,000 फ्रेंड पैकी तुम्हाला फक्त कमीच लोक तुमच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आहेत. तुम्हाला ते फॉलोमध्ये आहे, तुमच्या ते जवळ आहेत. बाकीची विनाकारण त्या फेसबुक फ्रेंड्समध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळं फॉलोवर्स जे आहेत त्यांना एंट्री मिळत नाही. आता आमच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. फेसबुकच्या अकाउंटमध्ये माझ्या कमीत कमी 600 फॉलोवर्स आहेत. परंतु जुन्या लोकांचा जेवढा कचरा झालेला आहे, जोपर्यंत ते जुने कचरा काढत नाही तोपर्यंत नवीन लोकांना एंट्री मिळत नाही. तसंच जोपर्यंत कदाचित तुमच्या जीवनामध्ये कोणी व्यक्ती अशी असेल की ते तुमच्या उपयोगाचे नाही, जोपर्यंत त्याला थ्रो आउट करत लोक, नवीन चांगले लोक, नवीन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रगती पथावर नेणारे लोक तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीत. तुम्हाला वाईट ते काढावं लागेल. आणि म्हणून बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, फळ चांगलं की वाईट हे झाडावरून कळतं, हे फळावरून कळतं. त्या प्रत्येक फळाची पारख होते. सीतावरून भात समजला जातो आणि त्या फळावरून त्याचं किंमत कळाली जाते. एक जर झाड आहे, त्या झाडाला फळच येत नाही तर ते झाड ठेवून काय उपयोग आहे? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नेहमी म्हणतो त्याच्या वचनामध्ये, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या.
योहानाच्या योहान शुभवर्तमानामध्ये 4 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जर मी जे पाणी तुम्हाला देईल ते जर तुम्ही प्याल तर तुम्हाला पुन्हा तहान लागणार नाही. यशामध्ये म्हटलेलं आहे की अहो तहानलेल्यांनो तुम्ही जलाशयाकडे या. निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो माझं ऐकायला जर तुम्ही मान्य व्हाल, माझी वाणी जर तुम्ही ऐकाल तर मी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवेन. तुम्हाला असं वाटतं अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय वाचला म्हणजे आशीर्वाद मिळाले, तेवढंच वाचता. पण अनुवाद 28च्या दुसऱ्या भागामध्ये पहा ना, आज्ञाभंगाच्या पापामुळे येणारे श्राप काय आहेत. तुम्ही कधी बायबल वाचत नाहीत, तुम्हाला बायबल विषयी माहिती नाही आणि तुम्ही जगामध्ये फिरता आणि सांगता मी ख्रिश्चन आहे, मी बिलिव्हर्स आहे, मला देव माहिती आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्ही कोणाला फसवता? जो देव सर्व सृष्टीचा निर्माण करत आहे त्याला नाही फसवू शकत. तुम्ही माणसाच्या डोळ्यामध्ये माती घालू शकता पण तुम्ही देवाच्या डोळ्यात नाही घालू शकत. आणि म्हणून देव आज आम्हाला म्हणतो अहो ताणल्यानं तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्या जवळ या. तुम्ही आज कोणाच्या जवळ आहे? आजारपण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्या आजाराला एंट्री देत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आजार येऊ शकत नाही. हे लिहून घ्या. ज्या दिवशी तुम्ही म्हणताल ना मला आजार झालेला आहे, मी आजारी आहे, मी थकलो आहे, मी कर्जबाजारी झालो आहे, मी टेन्शन मध्ये आहे, तुम्ही जर असं म्हटलं ना मी टेन्शन मध्ये आहे, तुमचे शब्द तुम्हाला टेन्शन मध्ये आणतात. तुमच्या जिभेमध्ये खूप सामर्थ्य आहे, त्या जिभेचे योग्य ते उपयोग करायला शिका. जिभेमध्ये ताकद आहे. तुम्ही म्हणताल मी कर्जबाजारी खूप झालो, तुमच्यावरचं कर्ज कधीच नील होणार नाही. तुम्ही जर म्हणताल मी खूप टेन्शन मध्ये आहे, तुमचं टेन्शन कधीच हलकं होणार नाही. पण तुम्ही जर म्हणाल प्रभू तू माझ्यावरचं टेन्शन दूर कर, मला त्या कर्जातून सोडव, माझ्यावर आजारपण येऊ देऊ नको, आणि ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल त्या दिवशी तुम्ही पहा एक चांगलं जीवन जगाल. तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक करता, ज्या बेडवर तुम्ही झोपता पण तुम्हाला झोप लागत नाही, तुम्ही ज्या ताटामध्ये खाता पण तुम्ही खाण्याश्वर आम्हाला सांगत आहे तुम्ही खाता पण तुम्ही तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही नेसता पण तुम्हाला ऊब लागत नाही. आणि तुम्ही म्हणून बायबल सांगतं की तुम्ही जे अन्न नव्हे त्याकरता तुम्ही दाम का देता? जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? तुमच्या घराचं एखादं काम करायचं असेल, एखादं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, एखादं पेंटिंग करायचं असेल, किंवा तुमच्या लेकराला एखादी वस्तू घ्यायची असेल, किंवा तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा असेल, किंवा एखादं कापड घ्यायचं असेल, तर तुम्ही 4 वेळेला ते चाचपता आणि तुम्ही देवाकडे येतानाच तेवढं मात्र त्याविषयी विचार करत नाही. आज किती दुर्दैव आहे. आणि म्हणून देवाकडून तुम्हाला तेवढे ब्लेसिंग्स मिळत नाही. तुम्ही जितके मागता तुम्हाला देव तेवढंच देतो जेवढा तुमचा विश्वास आहे. जेवढा तुमचा विश्वास आहे तेवढंच तुम्हाला मिळतं. आज जर प्रियानो तुम्ही त्या परमेश्वराच्या जलाशयाकडे जर याल ना, जर तुम्ही तुमची तहान भागवण्यासाठी जर त्या जलाशयाकडे याल तर तुमची तहान भागेल, तुमचं जीवन बदलेल, तुमच्या जीवनात आशीर्वाद येतील आणि तुमच्या कामाला यश देव देईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव आज आमच्याशी तेच बोलू इच्छित आहे की तुम्ही माझ्याकडे या, असं बायबल आम्हाला सांगतं. प्रियानो, देवाकडे आम्ही आलं पाहिजे. परमेश्वराकडे आम्ही आपलं जीवन, आपल्या जीवनातल्या प्रत्येक दुःख घेऊन देवाकडे आम्ही येण्याची गरज आहे. प्रत्येक दुःख घेऊन आम्हाला परमेश्वराकडे येण्याची गरज आहे. प्रियानो, परमेश्वर हा दयेचा आणि कृपेचा सागर आहे. परमेश्वर म्हणतो की तू जन्मल्यापूर्वीच, तुझा जन्म होण्यापूर्वी आईच्या गर्भात असतानाच मी तुला घडवलं आहे.
घडवलं आहे. आणि देवाचं वचन, प्रियानो, हे माझ्या मनचं नाही सांगत, देवाचं वचन यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 23व्या अध्यायाच्या 29व्या वचनामध्ये काय म्हणतं की परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, कशासारखे? अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हातोड्यासारखं आहे, अग्नीसारखं आहे, खडकाला फोडून तुकडं करणार आहे. हालेलुया. प्रियानो, कदाचित तुमच्या घरामध्ये तुम्ही 2 व्यक्ती आहात, तुमच्या घरात तुम्ही 4 व्यक्ती आहात, पण त्या 3 आणि 2 आणि 4 आणि 5 ज्या कुटुंबामध्ये कोणाचा विश्वास कमकुवत आहे, कोण आम्हाला देवापासून बहकवत आहे, कोण आम्हाला देवाच्या कृपेपासून आम्हाला दूर नेत आहे, कोण आम्हाला देवाच्या आशीर्वादापासून लांब नेत आहे, याच्याकडे आज जर आशांचं हृदय जर स्वच्छ नाही, आशांच्या हृदयामध्ये जर देव नाही, तर परमेश्वर काय म्हणतो, जर बायबल आम्हाला सांगतं, त्या लोकांसाठी देवाचं वचन आम्हाला शिकवतं. यिर्मया 24व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यास देईल. प्रेज द लॉर्ड. काय देवाचं वचन आहे ना, मी परमेश्वर आहे असं ओळखणारं हृदय त्यांना त्यास मी देईल. ते माझे लोक होतील, मी त्यांचा देव होईल, कारण ते मनापासून मजकडे वळतील. मनापासून. आज कितीतरी लोक आहेत जे मनापासून वळले नाहीत, देवाकडे वळाले नाही वळाले. कारण काय? त्यांना देव नको आहे, त्यांना देव नको आहे, फक्त फॉर्मॅलिटीज हवी आहे. नो ब्रदर, देव घ्या, देवाचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करा. परमेश्वर आमच्या विषयी काहीतरी त्याच्या मनात संकल्पना आहे, त्याच्या मनामध्ये आमच्याबद्दल काहीतरी आहे, ते हिताचं आहे. प्रियानो, माझी अशी मुळीच इच्छा नाही की तुमचं वाईट व्हावं, माझी अशी मुळीच इच्छा नाही की तुम्ही दुःखी असावं, माझी इच्छा अशी नाही की तुम्ही आजारी असावं, पण देवबापाची काहीतरी तुमच्याबद्दल इच्छा आहे. आणि यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 29व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्ही जे वचन पाठवत आहे, सांगत आहे, ते तुम्ही नोट डाऊन करा आपल्या नोटबुकमध्ये. आणि बायबल आम्हाला सांगतं, यिर्मया 29:11, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहे. आमेन. देव आमच्याबद्दल किती विचार करतो, किती विचार करतो. तुमचा मुलगा, तुमचं बाळ आजारी पडतं, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा, तुमचा बाप, तुमची मुलगी कोणी आजारी पडतं, तुम्ही रडता, तुम्हाला फार रडू येतं. मग ज्या दिवशी तुम्ही देवापासून दूर जाता, देवाला तुम्ही आपलं जीवन देता, जे देवाला तुम्ही आपलं जीवन देत नाही, त्या दिवशी देवाला किती दुःख वाटत असेल, परम पवित्र देवाला किती वाईट वाटत असेल की मी याला घडवलं आहे, मी ह्याला दुःखातून सोडवलेलं आहे, मी ह्याला आजारातून बाहेर काढलेलं आहे, मी याच्या वाईट प्रसंगामध्ये ह्याला धावून आलेलो आहे, पण हा मतलबी माणूस मात्र माझ्या जवळ बसायला राजी होत नाही. मग तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला सुखाने राहता येत नाही. होय देवाच्या लोकांना, आज खूप वाईट परिस्थिती संसारामध्ये आहे, खूप वाईट अवस्था आहे. अनेक लोक हरवलेले आहेत, खूप लोक हरवलेले आहेत, ज्यांचे डोळे जगाने आंधळे केलेले आहेत, ज्यांचे आशीर्वाद सैतानाने चोरलेले आहेत, ज्यांचं धन सैतानाने चोरून नेलेलं आहे,
ज्यांचे लेकरं सैतानाने हिरावून घेतलेले आहेत, ज्यांचं मन भरकटवलं आहे, अनेकांना व्यसनाधीन केलेलं आहे सैतानाने, अनेकांचं जीवन कपटी केलेलं आहे, अनेकांचं जीवन सैतानाने लबाड केलेलं आहे, कारण तो लबाडाचा बाप आहे. अनेकांचं जीवन सैतानाने कष्टी केलेलं आहे, अनेकांचं जीवन सैतानाने भ्रष्ट केलेलं आहे, अनेकांचं जीवन सैतानाने उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आता वेळ आलेली आहे. इर्मया 33:3, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. हालेलुया. देव आम्हाला सांगेल मोठ्या गहन गोष्टी. ज्या दिवशी आम्ही जलाशयाकडे येऊ, ज्या दिवशी आम्ही त्या जलाशयाचं पाणी फिरू, त्या दिवशी परमेश्वर आम्हाला प्रत्येक सिक्रेट सांगेल. प्रत्येक सिक्रेट. तुम्हाला वाटतं तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्हाला वाटतं तुमच्या बुद्धीने तुम्ही सगळं काही करू शकता, तुमच्याकडे वाटतं माझ्याकडे सगळी मॅन पॉवर आहे. नो. तुमचा अहंकार काढून टाका, कारण बायबल आम्हाला सांगतं, जकर्याचं पुस्तक याचं 4 अध्याय 6व्या वचनामध्ये, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. नो, बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश म्हणजे सर्व सैन्याचा अधिकारी, सर्व सैन्याचा यहोवा म्हणतो की माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी नाही होईल. प्रियांनो, एक गोष्ट तुम्हाला आम्हाला पूर्ण बदलण्याची गरज आहे. आमचं जीवन पूर्ण बदलून टाकण्याची गरज आहे. प्रभू आज तुमच्याशी बोलू इच्छित आहे. तुम्ही देवासाठी काय तयारी केली? प्रियांनो, आता पुढच्या 2 महिन्यानंतर ख्रिसमस येईल, सण येईल. जानेवारीपासून तुमचे लेकरं शाळेत जातील. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही सगळं काही नवीन घेताल. तुम्ही सगळं काही, तुम्ही एखाद्या नवीन जॉबवर जाताल तर तुम्हाला सगळं नवीन मिळेल. तुम्ही छान ख्रिसमसला तुमचं घर सजवाल, तुमच्या घरामध्ये तुम्ही छान जेवण खाल. पण तुम्हाला त्या देवाने, ज्याने तुम्हाला खायला दिलं, ज्याने तुमच्या अंगावर नवीन कपडे दिले, ज्याने तुमच्या लेकरांना शिक्षण शाळेत जाण्यासाठी पैसे दिले, त्या देवाची आठवण करा. नाही तर अनेकांची परिस्थिती अशी आहे, ते लेकरांसाठी सगळं काही घेतील. नवीन बॅग, नवीन दप्तर, नवीन वह्या, पुस्तकं, टिफिन, सगळं काही घेतील, पण त्यांच्या लेकरांची बुद्धीच चालत नाही शाळेमध्ये. म्हणून आज देवाला हाक मारा. प्रभूला मनापासून म्हणा, प्रभू मी जलाशयाकडे येतो. देवा, माझं जीवन बदल, माझ्या हाताला यश दे, माझं जीवन पूर्णपणे तुझ्या आशीर्वादाने भर. मग पहा, तुमच्या जीवनामध्ये एक देव नवीन सामर्थ्य देईल, एक देव नवीन आशीर्वाद देईल, एक देव नवीन ऊर्जा देईल, एक देव नवीन सामर्थ्य तुम्हाला देईल. आणि तुम्ही पहा, तृप्त व्हाल, तुम्ही समृद्ध व्हाल, तुम्ही आनंदी राहाल. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, ज्याचं हृदय आनंदी त्याला सदा मेजवानी. दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचं मन आनंदी त्याला सदा मेजवानी. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर काही वाईट बातमी जर कानावर घेताल, तुम्ही उठल्याबरोबर टीव्हीचं चॅनल उघडता आणि बातम्या लावता, तुमचा दिवसही तसा घाणेरडा होईल. उठल्याबरोबर प्रार्थना करा, कोणाशी बोलू नका, आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझा दिवस आजचा चांगला होऊ दे, माझ्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ दे, माझा दिवस वाईट जाऊ देऊ नकोस. तुम्ही प्रार्थना करा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूयात. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
थँक्यू लॉर्ड. पवित्र पवित्र अति पवित्र माझ्या सर्व शक्तिमान सेनाधीश परमेश्वर देवबाप्पा, ओ राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, मी तुला धन्यवाद दे, तुझी स्तुती करतो, तुझा आभार आणि उपकार मानतो देवबाप्पा. जे लोक लाईव्ह आहेत प्रभू, त्या सर्व बहीण भावाला, त्या सर्व मातांना तो आशीर्वादित कर देवबाप्पा. जे कोणी आजपर्यंत त्या जलाशयाकडे आलं नाही, ज्यांनी आपलं जीवन लबाडामध्ये घालवलं, ज्यांनी आपलं जीवन कष्टामध्ये घालवलं, जे आपल्या जीवाला कंटाळले, जे आपलं जीवन आजारपणातच घालवत आहे, जे कर्जबाजारी आहे, जे निराश आहेत, जे लेकरांबद्दल प्रभू सुखी नाहीत, माझ्या देवबाप्पा, ज्यांच्या कुटुंबामध्ये शांती नाहीत, जे परमेश्वर देवबाप्पा कष्ट करूनही हाताला काही लागत नाही, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आज अद्भुत कार्य घडू दे बाप्पा. माझ्या देवा, त्यांच्या घरामध्ये शांती दे, त्यांच्या पैशाला बरकत दे प्रभू. मी विशेष प्रार्थना करतो, जे लेकरं व्यसनाधीन आहेत, ड्रिंकिंग करत आहे, स्मोकिंग करत आहे प्रभू, त्या सर्व बंधनातून त्यांची सुटका कर राजा. त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून टाक पर बाप्पा. त्यांच्या जीवनामध्ये शांती होऊ दे, त्यांचं कल्याण होऊ दे, त्यांच्या हाताला यश दे प्रभू. जे तरुण मुलं आहेत, जे तरुण मुली आहेत, ज्यांचं लग्न व्हायचं आहे प्रभू, त्यांना चांगले जीवन साथी मिळू दे, त्यांना चांगलं योग्य संग सोबती मिळू दे बाप्पा. त्यांचं जीवन आनंदाने भर माझ्या राजा. त्यांच्या जीवनामध्ये चांगलं ते येऊ दे बाप्पा. त्यांचं जीवन सुखी होऊ दे प्रभू. त्यांना बाप्पा आनंदी ठेव माझ्या प्रभू. दया कर. जे प्रभू रोजाने काम करतात, त्यांच्या कष्टाला यश दे बाप्पा. होय प्रभू. जे गावोगावी राहतात प्रभू, ज्यांना जॉब नाही आहे माझ्या देवा, त्यांना चांगला जॉब मिळू दे पप्पा. प्रभू येशू, तू दया कर, अनुग्रह कर, कृपा कर. या सर्व तुझ्या लेकरांना आज आशीर्वाद दे. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो. स्वर्गातील बाप्पा तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्याबरोबर जितके लाईव्ह आहेत त्या सर्वांसाठी. प्रिय देवाच्या लोकांनो, माझं नाव आपणास माहिती आहे, तरी पुन्हा एकदा मी सांगतो जे नवीन असतात. माझं नाव विल्सन भोसले आहे. मी राहणार पुणे, आणि आमचं चर्चचं नाव आहे बेथल इव्हेंजेलिकल चर्च. मी पास्टर विल्सन भोसले. आपणास विनंती करतो की आम्ही चर्चसाठी जागेसाठी धावपळ करत आहोत. चर्चसाठी जागा घ्यायची आहे, तर त्यासाठी आपणास आर्थिक मदत करण्याचं आवाहन करीत आहोत. तर आपण जर इच्छुक असाल, प्रभूच्या सेवेसाठी मदत करण्यासाठी जर इच्छुक असाल, तर आपण मला कळवू शकता, आणि किंवा आपण व्हॉट्सअपला, फेसबुकद्वारे, मेसेंजरद्वारे आम्हाला प्रभूच्या सेवेच्यासाठी मदत करू शकता. प्रियांनो, खर्च खूप आहे, पण तुमचं जे काही तुमचं आहे, परमेश्वर त्याला यश देणार आहे. तुमचा 1 रुपया, तुमचा 1 लाख रुपया, तुमचा 10 रुपये सुद्धा आशीर्वादाचे आहेत. होय, आणि देवा, मला विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवेल. मी रोज सर्व फेसबुक फ्रेंड्स, व्हॉट्सअप फ्रेंड्स, चर्चचे लोक आणि मित्रपरिवार सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. God bless you. Have a nice day. Lord Jesus loves you. Amen, amen, amen. प्लीज आपण ही व्हिडिओ शेअर करा. आपल्या लाईव्ह आपण जे पाहत आहात, आपल्या लाईव्हच्या ठिकाणी एक ऑप्शन्स आहे शेअर म्हणून. ते शेअरवर क्लिक करा, आणि जितक्या लोक
तुमचे ओळखीचे आहेत त्यांना हे पाठवा, म्हणजे त्यांना देवाचं वचन कळेल आणि त्यांना सत्य समजल्यानंतर ते बंधनमुक्त होतील. आमेन.